जिसका हमें था इंतजार वो घड़ी आ चुकी है। यस, जिसका हमें इंतजार था वो घड़ी आ चुकी है। वेलकम टू अनअकैडमी महाराष्ट्र 9th एंड 10th चैनल। और आज का एक बहुत ही बढ़िया इंपॉर्टेंट अपडेट मैं आप सभी के लिए लेकर के आया हूं। जिस घड़ी का हम इंतजार कर रहे थे वो घड़ी यानी आपके हॉल टिकट आ चुके हैं। अब वो कैसे डाउनलोड करने हैं इसी के रिगार्डिंग मैं आज इस वीडियो के अंदर बात करने वाला हूं। बट उससे पहले क्या अभी तक आपने आपके हॉल टिकट आपके पास है या फिर नहीं, आपने डाउनलोड किए हैं क्या नहीं, या फिर आपने स्कूल से लिए हैं क्या नहीं, मुझे कमेंट सेक्शन के अंदर बिल्कुल जरूर बता देना। और सबसे पहले इस चैनल को सब्सक्राइब कर देना क्योंकि ऐसे ही इंपॉर्टेंट अपडेट्स मैं आप सबके लिए लेकर के आने वाला हूं। मैं अभी यहां पर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल पुणे की वेबसाइट के ऊपर हूं। मैं यहां पर सीधा सीधा चला जाता हूं और आपको नवीनतम सूचना के अंदर 2 नंबर की यहां पर है फेब्रुवारी मार्च 2026 माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा 10वीच्या परीक्षेच्या ऑफलाईन प्रवेश पत्राबाबत म्हणजेच हॉल तिकीट बाबत मी या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर मला एक पत्र इथं दिसतंय, म्हणजे एक GR इथं दिसतोय। त्याच्यात असं लिहिलेलं आहे बघा, 16 तारखेला हे निवेदन आलेलं आहे, ही प्रत आलेली आहे, प्रति दिलेला आहे। विषय काय आहे तर फेब्रुवारी मार्च 2026 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वीच्या ऑनलाईन प्रवेश पत्राबाबत म्हणजे ऑनलाईन हॉल तिकीट संदर्भातला हा महत्वाचा निर्णय आहे। बरोबर आहे, यावर्षी ऑनलाईन देण्यात येणार आहेत। आता याच्या बाबतीतलं महत्वाचं प्रकटन काय आहे हे आपण पूर्णतः वाचून बघणार आहोत, पण त्याच्या आधी कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आतापर्यंत हॉल तिकीट भेटलंय की नाही। बघा चला आपण आलेलो आहोत। विषय काय आहे फेब्रुवारी मार्च 2026 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षाच्या ऑनलाईन प्रवेश पत्राबाबत हॉल तिकीट बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक यांना सूचित करण्यात येते की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे या वर्षीचे हॉल तिकीट तुम्हाला ऑनलाईन देण्यात येणार आहे। सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी 2026 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्रवेशाची परीक्षापत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर मंगळवारी 20 जानेवारी 2026 पासून म्हणजे काय तर उद्यापासून अवेलेबल करण्यात येणार आहेत। आज 19 तारीख आहे, उद्या 20 तारखेपासून तुमच्याकडे हे ऑनलाईन अवेलेबल होणार आहेत। 2026 पासून ऍडमिट कार्ड या लिंक द्वारे डाउनलोड करण्याकरता उपलब्ध होतील। या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क करावा। म्हणजे इथे सगळ्यात मोठा प्रश्न येतोय की हे डाउनलोड आपण करायचं नाही तर हे आपल्या शाळा डाउनलोड करणार आहेत। ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। बघा पहिला मुद्दा काय आहे, फेब्रुवारी मार्च 2026 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळांनी 10वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेश पत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाचे आहेत। म्हणजे पहिला प्रश्न पडतोय की आपण डाउनलोड करायचे नाही तर आपल्या शाळा आपके स्कूल्स आपको डाउनलोड के साथ साथ प्रिंट करके देने वाले हैं। दूसरी बात, प्रवेश पत्र हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये। सदर प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी। आपकी तरफ से 1 रुपया भी आपका स्कूल नहीं ले सकता है और आपको फ्री ऑफ कॉस्ट में प्रिंट भी करवा करके देने वाला है। तीसरी बात है, ज्या आवेदन पत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेश पत्र पेड स्टेटस ऍडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील। आता काही असे विद्यार्थी सुद्धा असतील ज्यांचे पेड स्टेटस असेल म्हणजे त्यांना पैसे पे करून हॉल तिकीट येईल, पण हे सुद्धा पे तुम्हाला वेबसाईटवर करायचे आहेत। अति विलंबाने आवेदन पत्र भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्याचे प्रवेश पत्र एक्स्ट्रा सीट नंबर ऍडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील। म्हणजे ज्यांनी नंतर फॉर्म भरला आहे। बरोबर आहे, डाउनलोड केलेल्या प्रवेश पत्रामध्ये नाव किंवा आईचं नाव किंवा जन्म तारीख किंवा जन्म ठिकाण अशा दुरुस्त्या असल्यास त्या दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने करावयाच्या असून ऍप्लिकेशन करेक्शन ही लिंक उपलब्ध करून देण्यात येत असून विहित दुरुस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येतात। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, जर सपोज तुमच्याकडे काही
चुकीचा मॅटर आला, म्हणजे आईचं नाव चुकीचं आलं, डेट ऑफ बर्थ चुकीची आली, तुमच्या नावाची स्पेलिंग मिस्टेक झाली, तर या गोष्टी सुद्धा तुम्ही सुधारू शकता. त्याच्यासाठी ऍप्लिकेशन करेक्शन ही लिंक तयार येणार आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास किंवा तुमच्याकडून हरवल्यास माध्यमिक शाळांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत डुप्लिकेट असा शेरा लिहावा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण आपलं हॉल तिकीट हरवायचं नाहीये. दुसरी गोष्ट, जर हरवली तरी सुद्धा तुम्हाला ती दुबार भेटणार आहे, त्याच्यासाठी पैसे द्यायची गरज नाही. फक्त ते डुप्लिकेट असणार आहे, त्याच्यावर लाल शाईने डुप्लिकेट किंवा दुबार असं लिहिलेलं असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 16 तारखेचं हे पत्रक आहे आणि 20 तारखेपासून तुम्हाला सगळ्यांना हॉल तिकीट अवेलेबल होणार आहेत. परत एकदा गोष्ट सांगतोय की ऑनलाईन हॉल तिकीट्स अवेलेबल 20 जानेवारी पासून होणार आहेत. तुमच्या शाळा ते डाउनलोड करू शकतात, तुम्ही तुमच्या शाळांमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही तुमच्या शाळांमधून ते डाउनलोड करू शकता. आणि या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईबचं हे बटन दाबा, कारण आम्ही तुमच्यासाठी सकाळी 6 वाजता वेक अप नावाची सिरीज सुरू केलेली आहे, ज्या सिरीज मध्ये 6 वाजता आपण उठणार आहोत आणि पूर्णपणे इम्पॉर्टंट क्वेश्चन करणार आहोत सगळ्या विषयाची. दुसरा क्लास असणार आहे आपला 6 वाजता, ज्याच्यामध्ये SST आणि मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, थिअरम या सगळ्या गोष्टी करणार आहोत. आणि 8 वाजता त्या सेशन मध्ये सायन्सचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण डिस्कशन करणार आहोत. तर अशाच नवनवीन वीडियोसाठी ऐसे वीडियोस के लिए इस चैनल को लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो और कमेंट सेक्शन के अंदर डाउनलोड हॉल टिकट लिखना मत भूलना. यस, देखते हैं कितने कमेंट्स आते हैं आपके इस कमेंट सेक्शन के अंदर. यस, सो बाय बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू, थैंक यू सो मच, लव यू दोस्तों, मिलते हैं नेक्स्ट वीडियो के अंदर. तब तक के लिए पढ़ते रहिए. जय महाराष्ट्र.